जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरण सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघडकीस आल्यानंतर आज पहाटेच्या सुमारास एटीएससह ईडी पथकाची पडघा बोरिवली गावात छापेमारी केल्याची घटना समोर आली। धक्कादायक बाब म्हणजे भिवंडी तालुक्यातील पडघा बोरिवली गाव एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास गुप्तचर संस्थेच्या रडारवर गेली। 25 वर्षापासून हे रडारवर आहे। याच गावातून 2002 आणि 2003 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात साकीब नाचनला अटक केली होती, तर त्याचा मुलगाही दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे समोर आल्याने त्यालाही पडघा बोरिवली गावातून 11 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे या बोरिवली गावात आयसिस दहशतवादी संघटनेच्या छत्रछायेखाली साकीब नाचन जिवंत असताना त्याने स्वतंत्र मंत्रिमंडळ, स्वतंत्र देश आणि स्वतंत्र राज्य घटना तयार केली होती। बोरिवली गाव वेगळा देश म्हणून साकीबने घोषित करून अल शाम असं नाव दिले होते। याच दरम्यान त्याने अनेक तरुणांना दहशतवादी कृत्यात सामील करीत असल्याचेही तपासात समोर आले होते। तर 3 महिन्यांपूर्वी याच परिसरातून शर्जील शेख आणि जुल्फिकार अली बडोदावाला या दोघांना अटक केली। या गावात आयसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले होते। शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले, ज्यात बॉम्ब तयार करणे, लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे, शिवाय त्यांच्या परदेश स्थित आयसिस या हँडलर्सच्या निर्देशानुसार आरोपींनी बंदी घातलेल्या संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी व्हॉइस ऑफ हिंद या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती, असेही एनआयएच्या तपासात समोर आले। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, पडघा बोरिवली। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।